नमस्कार. जनगणना 2027 चे काम सुरू झाले असून प्रगणकांनी इमारतीला क्रमांक टाकण्याचे काम हे कालपासूनच सुरू केलेले आहे. याची पुढची स्टेप म्हणजे आपल्याला आता HLO ॲपमध्ये गणना करताना 1 ते 34 या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 1 ते 16 प्रश्नांची उत्तरं कशी दिली जाणार आहेत हे सविस्तर बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला तिथे ओळ क्रमांक दिसतो. हा ओळ क्रमांक स्वयंचलित पद्धतीने चढत्या क्रमाने वाढत जातो. याचा अर्थ आपल्याला ओळ क्रमांक टाकायचा नाहीये. सुरुवातीलाच वरती डाव्या कोपऱ्यामध्ये 001, 002 अशा प्रकारे स्वयंचलितपणे ओळ क्रमांक हे येत जाणार आहेत. प्रश्न 2, इमारत क्रमांक. इमारत क्रमांक हा प्रगणक स्वतः टाकणार आहेत. हा अल्फा न्यूमरिक क्रमांक स्वीकारतो. आपण CN01, CN02 अशा प्रकारच्या एंट्रीज इथे करणार आहोत. CN हे अल्फाबेट व 01 हा नंबर हे दोन्हीही तिथे स्वीकारले जातात. त्याच्या खाली पुनरावृत्ती करा हे बटन असते. आता हे बटन काय आहे ते आपण समजून घेऊ. समजा अशा प्रकारची एक बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये 3 गणना घरं आहेत व इमारत क्रमांक हा एकच आहे. आपण सुरुवातीला पहिल्या गणना घरासाठी इमारत क्रमांक CN01 हा वापरलेला आहे. पुढच्या गणना घरासाठी सुद्धा आपल्याला CN01 हाच इमारत क्रमांक जर वापरायचा असेल तर पुनरावृत्ती करा ह्या बटनाचा आपण इथे वापर करू शकतो. प्रश्न क्रमांक 3, गणनाघर क्रमांक. तर हा जो क्रमांक आहे हा 4 अंकी क्रमांक असतो. पुनर्निर्धारित स्वरूपामध्ये हा क्रमांक तिथे आलेला असतो. याची आपल्याला पुनरावृत्ती करता येते किंवा नवीन क्रमांक आपल्याला घेता येतो. फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल CN01, त्याच्या खाली जो 0001 हा जो क्रमांक आहे तो गणनाघर क्रमांक आहे. हा क्रमांक ऑटो जनरेटेड आपल्याला मिळतो. ॲपमध्ये जेव्हा आपण इमारत क्रमांक टाकतो तिथे आपल्याला गणनाघर क्रमांक ॲपमध्ये मिळतो. त्यानंतर तो आपल्याला घरावर देखील लिहायचा आहे. चौथा प्रश्न आहे, जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. घराची जमीन जास्तीत जास्त ज्या साहित्याने बनली आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. खाली आपण एक उदाहरण बघू शकतात. 5 खोल्यांचं हे एक घर आहे. यातील 4 खोल्या या सिमेंटच्या जमिनीचे साहित्य वापरलेलं आपल्याला दिसत आहे. फक्त एक बाथरूमची जी खोली आहे त्याच्यामध्ये मोझाईक टाइल्स ज्या वापरलेल्या आहेत. पण हे फक्त एकाच खोलीत वापरलेलं आहे. जास्तीत जास्त साहित्य इथे फ्लोअरसाठी सिमेंट हे वापरलेलं आहे. त्यामुळे आपण सिमेंट हा पर्याय आपल्या ॲपमध्ये निवडणार आहोत. जर एखादी बहुमजली इमारत असेल तर त्यावेळेस आपण काय करायचं, तिथे 2 केसेस होऊ शकतात. एक म्हणजे दोन्ही मजल्यावर एकच कुटुंब राहतं. म्हणजे आपण त्या इमारतीला एकच गणनाघर कन्सिडर करणार आहोत. त्यावेळेस आपण दोन्ही मजले मिळून जास्तीत जास्त जे साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य आपण ॲपमध्ये निवडायचं आहे. त्या व्यतिरिक्त जर दोन्ही मजल्यावरती वेगवेगळे कुटुंब राहत असतील, म्हणजे इथे आपण 2 गणनाघरं कन्सिडर करत आहोत. तर इथे आपल्या प्रत्येक मजल्यावरती वापरलेलं जे साहित्य आहे जास्तीत जास्त ते घ्यायचं. म्हणजे पहिल्या मजल्याचं साहित्य वेगळं कन्सिडर करायचं आणि वरच्या मजल्याचं साहित्य वेगळं कन्सिडर करायचं. 5वा प्रश्न आहे, भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. तर भिंतींवरती रंग दिलेला असतो. त्यामुळे आपल्याला जे माहिती देणारे आहेत त्यांच्याकडून आपल्याला ही भिंत कशाची बनली आहे हे समजू शकतं. बाजूला एक उदाहरण दिलेलं आहे मी. त्याच्यामध्ये ही भिंत माती व कच्च्या विटांची बनलेली आहे. तिच्यावरती पहिला लेयर हा प्लास्टरचा आहे व त्याच्या वरचा लेयर पेंटचा आहे. तर आपण बघू शकता इकडे जास्तीत जास्त जे साहित्य वापरलेलं गेलं आहे ते माती व कच्च्या विटा. तर ॲपमध्ये आपण तो पर्याय माती व कच्च्या विटा हा सिलेक्ट करू. त्याच्यावरती प्लास्टर रंग याऐवजी जे मुख्य साहित्य आहे ते आपण निवडणार आहोत. जर भिंती या सिमेंट विटांच्या बनलेल्या असतील तर आपल्याला ॲपमध्ये कॉन्क्रीट हा पर्याय निवडायचा आहे. पण तर त्या राखेच्या विटांपासून बनलेल्या जर भिंती असतील तर त्यांना आपण कच्चा विटा हा पर्याय निवडणार आहोत. कधी कधी माहिती देणाऱ्याला सांगता येत नाही की ही भिंत कशाची बनली आणि आपल्यालाही समजत नाही की हे साहित्य कोणतं आहे. तर अशा वेळेस 0 इतर हा पर्याय आपल्याला तिथे निवडायचा आहे. 6वा प्रश्न आहे, छपरासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. बहुमजली गणना घरासाठी सर्वात वरच्या मजल्याचं छत विचारात घ्यायचं आहे. म्हणजे गणनाघर एकच आहे पण त्याचे अनेक मजले आहेत. तर सर्वात वरच्या मजल्यावरती जे छत आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. पण बहुमजली इमारतीमध्ये जर वेगवेगळे गणनाघर असतील तर आपल्याला प्रत्येक फ्लोअरचं जे विशिष्ट जे छत आहे तेच छत आपण लक्षात घ्यायचं आहे. 7वा प्रश्न आहे, गणनाघराच्या वापरासंबंधित खात्री करा. तर गणनाघराचा उपयोग हा मुख्यतः 3 गोष्टींसाठी आपल्याला दिसतो. एक तर तो पूर्णपणे निवासी असतो, निवासासह इतर वापरासाठी असतो किंवा पूर्ण निवासाव्यतिरिक्त असतो. जर तो फक्त निवासासाठी असेल तर आपण संकेतांक 1 निवडणार आहोत. घर फक्त निवासी वापरासाठीच हवं याच्यासाठी. इथे जर आपण कुलूप बंद हा पर्याय निवडला
तर आपल्याला ऍप सरळ प्रश्न क्रमांक 34 वर घेऊन जाते, जिथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा असतो. त्यानंतर ही गणना पूर्ण होते. जर घराचा वापर निवासासह इतर गोष्टींसाठी केला असेल तर संकेतांक 2 आपल्याला तिथे सिलेक्ट करायचा आहे. याची उदाहरणं म्हणजे निवासासह दुकान, निवासासह जिम इत्यादी आहेत. काही वेळा गणना घरामधून विविध व्यवसाय चालवले जातात. त्यांना आपण निवासासह वर्कशॉप असे लिहिलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त निवासासह देऊळ असू शकतं, निवासासह शाळा असू शकते, दवाखाना असू शकतो, रेस्टॉरंट असू शकतो. म्हणजे निवासासह हा पहिला शब्द टाकून आपण त्याचा ज्यासाठी वापर होतो तो दुसरा शब्द इथे वापरायचा आहे. बऱ्याच वेळा मोठ्या बाजारपेठांमध्ये व्यक्ती हे दुकानात किंवा कार्यालयातच रात्रीचे झोपत असतात. त्यावेळेस आपल्याला नोंद घेताना निवासासह दुकान किंवा निवासासह कार्यालय अशी त्याची संकेतांक 2 मध्ये नोंद घ्यायची आहे. बऱ्याच वेळा हॉटेल किंवा लॉजचे जे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर किंवा नोकर जे आहेत ते हॉटेलच्या बाजूला स्वतंत्र खोली करून राहत असतात. तर अशा खोलीसाठी आपल्याला संकेतांक 1 निवास असा निवडायचा आहे. संकेतांक 3 दुकान किंवा कार्यालय. घराचा वापर ज्या गोष्टीसाठी होत आहे आपण त्याचं पूर्ण एकदम डिटेल वर्णन तिथे लिहायचं. आता दुकान असलं तर ते कापडांचं दुकान, कॅन्टीन, भोजनालय, खानावळ, चहाची स्टॉल किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल तर असे डिटेल्स आपल्याला तिथे नीट पूर्णपणे लिहायचं आहे. संकेतांक 4 असेल शाळा किंवा महाविद्यालय. आता ते शाळा किंवा महाविद्यालय कोणत्या प्रकारचं आहे याची सुद्धा माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. जसं शाळा आहे की महाविद्यालय आहे, संगीत विद्यालय असू शकतं, कधी कधी कृषी विद्यापीठ असतात. याविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती तिथे लिहायची आहे. संकेतांक 5 हॉटेल, लॉज किंवा गेस्ट हाऊस. आता हे आपण कसं ठरवू शकतो की इथल्या जो गणना घरांचा वापर आहे हा तात्पुरता राहण्यासाठी होतो किंवा प्रवासादरम्यान तिथे लोक थांबत असतात. पण हॉटेल मध्ये जर कंटिन्यू जर कोणी असेल तर हा संकेतांक 5 आपण वापरायचा नाही, कारण तिथे मग तो निवास होतो. संकेतांक 6 आहे दवाखाना किंवा रुग्णालय. याची पण आपल्याला पुढे डिटेलमध्ये थोडी माहिती लिहावी लागते की हा म्हणजे की गावातील दवाखाना आहे वगैरे किंवा नाव आपण इकडे नीट पूर्णपणे ते लिहायचं आहे. संकेतांक 7 जो आहे तो कारखाना किंवा वर्कशॉपसाठी असतो. तर आपण हे ठरवणार कशावरून? तर जिथे उत्पादन होत आहे, तिथे निर्मिती होते, काहीतरी प्रक्रिया, दुरुस्ती किंवा सेवा दिली जात असेल तर त्या ठिकाणी आपण कारखाना किंवा वर्कशॉप संकेतांक 7 निवडायचा आहे. याची उदाहरणं आहेत आपल्या बेकरी, घड्याळ दुरुस्ती केंद्र, बूट कारखाना, तांदूळ गिरणी, ज्या ठिकाणी प्रोडक्शन होते किंवा काही सर्व्हिस दिली जाते किंवा रिपेअरिंग होते, अशा गोष्टी संकेतांक 7 मध्ये घेतल्या जातील. संकेतांक 8 प्रार्थना स्थळांसाठी आहे. इथे मंदिर, मस्जिद, चर्च यासारखे गुरुद्वारे यासारख्या गोष्टी इथे आपण नमूद करणार आहोत. संकेतांक 9 इतर निवासा व्यतिरिक्त वापर. म्हणजे 1 ते 8 मध्ये ज्या गोष्टी येत नाही त्यांचा आपण 9 मध्ये उल्लेख करणार आहोत. याच्यामध्ये करमणुकीची ठिकाणं किंवा सामुदायिक मेळाव्याची ठिकाणं असतात, कम्युनिटी गॅदरिंगची ठिकाणं, ते आपण इथे घेणार आहोत. याची उदाहरणं होतात सिनेमाघर, थिएटर, व्यायामशाळा, गुरांचा गोठा, वीज उपकेंद्र, पेट्रोल पंप आणि ग्रंथालय. या गोष्टी बऱ्यापैकी सगळीकडे आढळतात, त्यामुळे संकेतांक 9 चा वापर आपल्याला करावा लागणार आहे. संकेतांक 0 हा रिकाम्या जागेसाठी केला जातो. ती रिकामी जागा का आहे याचं कारण आपल्याला तिथे द्यावं लागतं की रिकामी जागा आहे पण इकडे दुरुस्ती सुरू आहे, ते बांधकाम अपूर्ण आहे किंवा इथे भाडेकरूची प्रतीक्षा होत आहे, असं रिकाम्या जागेचं कारण आपल्याला तिथे स्पष्ट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 गणना घराची स्थिती काय आहे त्याविषयी हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 पर्याय दिले जातात. आपण एकतर चांगली, राहण्यास योग्य किंवा मोडकळीस आलेली असे 3 पैकी एक पर्याय निवडू शकतो. जेव्हा कुठल्याही दुरुस्तीची गरज नसेल तेव्हा चांगली हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राहण्यास योग्य हा पर्याय जेव्हा थोड्याफार प्रमाणात दुरुस्तीची गरज असेल तेव्हा राहण्यास योग्य हा पर्याय निवडायचा आहे. त्याही पुढे जर घर मोडकळीस आलं असेल तर तिसरा संकेत आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 कुटुंब क्रमांक. हा रकाना निष्क्रिय आहे आणि स्वयंचलित प्रकारे चढत्या क्रमाने हा वाढत जातो. म्हणजे इथे आपल्याला एंट्री घ्यायची नाहीये, हा ऑटो जनरेटेड नंबर आहे. एका गणना घरात एकापेक्षा जास्त कुटुंब असू शकतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला एक युनिक वेगळा क्रमांक आपल्याला तिथे जनरेट होऊन मिळतो. प्रश्न क्रमांक 10 आहे कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या. कुटुंबातील आपल्याला सर्व व्यक्ती इथे घ्यायच्या आहेत, लहान मोठे दिव्यांग सर्वांची इथे आपल्याला गणना घ्यायची आहे. भेटीच्या दिवशी जर एखादी व्यक्ती घरामध्ये अनुपस्थित असेल तर त्याची देखील आपल्याला गणना करायची आहे, तो व्यक्तीचा कुटुंबाचा भाग असेल तर. पण जर एखादी व्यक्ती तिथे त्या दिवसापुरती औपचारिक भेट देण्यासाठी आलेली आहे, ती व्यक्ती तिथे राहत नाही, तर तिची आपल्याला तिथे गणना करायची गरज नाही, कारण त्या व्यक्तीची गणना ही त्याच्या निवासस्थानावरती होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 कुटुंब प्रमुखाचे नाव. घराच्या देखभालीची जो जबाबदारी घेतो किंवा घराच्या वतीने जो निर्णय घेतो तो कुटुंब प्रमुख अशी इथे व्याख्या केलेली आहे. कुटुंब प्रमुख कोणत्याही लिंगाचा किंवा वयाचा असू शकतो, म्हणजे पुरुष किंवा स्त्री किंवा तरुण व्यक्ती देखील कुटुंब प्रमुख असू शकतो.
घरातील ज्येष्ठ पुरुषच कुटुंब प्रमुख हवा असं नाही. आपण वसतिगृह, वृद्धाश्रम, अनाथाश्रम इत्यादी ठिकाणी जेव्हा कुटुंब प्रमुख ठरवतो, तेव्हा तिथे कुटुंब प्रमुख म्हणजे आपण वसतिगृहाच्या बाबतीमध्ये वॉर्डन असू शकतो किंवा वृद्धाश्रमामध्ये एखादा व्यवस्थापक, मॅनेजर जे असतात, त्यांचं आपण नाव न घेता त्यांचं पदनाम लिहायचं. म्हणजे जसं व्यवस्थापक असा आपण शब्द तिथे टाकू शकतो. प्रश्न क्रमांक 12, लिंग. कुटुंब प्रमुखाचं आणि सदस्यांचं उत्तर देताना सांगितल्यानुसार आपल्याला पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर असं लिंग तिथे टाकायचं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर. आता राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या यादी असतात. तिथून आपण ते नाव निश्चित करू शकतो. आपण व्यक्तीला हे विचारायचं आहे की तू अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये आहेस की नाही. व्यक्तीने आपल्याला दिलेल्या माहितीनंतर आपण त्याला धर्म देखील विचारू शकतो, कारण अनुसूचित जाती या हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात आढळतात, तर अनुसूचित जमाती या सर्व धर्मांमध्ये असू शकतात. प्रश्न क्रमांक 14, गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती. आता मालकी कुटुंबाची असेल व भाडे द्यावे लागत नसेल तर स्वतःचे घर हा पर्याय आपल्याला तिथे निवडायचा आहे. जर एखाद्या व्यक्तीचं घर स्वतःचं असेल पण तो त्याचे अजूनही हप्ते भरत असेल, तरी आपण त्याला स्वतःचे घर हाच पर्याय तिथे निवडणार आहोत. जर व्यक्ती रोखीने किंवा अन्य स्वरूपात भाडे देत असेल तर अशा घराला भाड्याचे घर हे समजावे. बऱ्याच वेळा भाडेकरूंचे व मालकांचे वाद चालू असतात व त्यामुळे ते भाडे देत नसतात. अशाही परिस्थितीत आपल्याला ते घर भाड्याचं घर समजायचं आहे. कधी कधी असं होतं की घर स्वतःचेही नसतं व भाड्याचेही नसतं. जसं एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारे नोकर असतात, व्यवस्थापक असतात, त्यांना हॉटेलमध्येच राहायला जागा असते. या सर्वांसाठी आपण संकेतांक 4 इतर हा पर्याय वापरायचा आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, निवास योग्य खोल्यांची संख्या. ह्या अशा खोल्या असतात ज्यांचा वापर फक्त आणि फक्त निवासासाठीच केला जातो. यांना भिंती व छप्पर असते आणि याची लांबी व रुंदी ही व्यक्तीला झोपण्यापुरती हवी. आता स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय यांना निवासयोग्य खोल्यांमध्ये आपण समावेश करायचा नाहीये. पण जर एखादी व्यक्ती स्वयंपाकघरामध्ये जर तिचा वापर झोपण्यासाठी देखील केली जात असेल, राहण्यासाठी जरी केला जात असेल, तर अशा व्यक्तींची अशा घराची आपण निवासयोग्य खोल्यांमध्ये गणना करू शकतो. आता निवासासाठी उपलब्ध असलेली खोली एकापेक्षा जास्त कुटुंब वापरत असतील तर त्याला निवासयोग्य खोली उपलब्ध नाही असे मानावे. तर हे आपण एकदा नीट समजून घेऊ. समजा एखादी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये आपल्याला माहिती अशी मिळत आहे की ते एकाच खोलीमध्ये 2 कुटुंब राहत आहेत. तर आपण त्या खोलीला निवासयोग्य खोली मानणार नाही, तर त्याऐवजी निवासयोग्य खोली उपलब्ध नाही आपण 0 असं तिकडे एंट्री करणार आहोत. प्रश्न क्रमांक 16 आहे, कुटुंबात राहत असलेली विवाहित जोडप्यांची संख्या. तर आपण आपल्याला माहिती मिळेल त्याप्रमाणे ते एंट्री घेणार आहोत. यावेळेस आपण जोडप्याचं वय काय ही गोष्ट आपण विचार करणार नाही. त्या व्यतिरिक्त आपल्याला जी माहिती मिळेल आपण अशीची अशी माहिती इकडे घेणार आहोत. सर्वांना धन्यवाद. आपण 1 ते 16 या प्रश्नांमध्ये ज्या डाऊट्स येतील त्या उदाहरणां थ्रू बघितलेलं आहे. त्याच्या पुढचे जे प्रश्न आहे 17 पासून 34 पर्यंत याविषयी आपण या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये माहिती घेणार आहोत. धन्यवाद.